नमस्कार मंडळी. बोलता बोलता 20 भागापर्यंत येऊन पोहोचलो आपण. कशी वाटते कथा? कमेंटद्वारे नक्की कळवत चला. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून धन्यवाद, आणि ज्यांनी केलं नाही त्यांना मात्र मनापासून रिक्वेस्ट, प्लीज सबस्क्राईब करा. चला करूया सुरुवात. थोडं तुझं थोडं माझं, भाग 20. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. शर्वरी काकू अमूला मलम लावून देत होती. तोच मागून तेजस आणि सई पण आले. शेखर पण आला. त्याने त्या चौघांकडे पाहिलं. तो बेडवर येऊन बसला. कुठेतरी त्याला वाटलं त्या चौघांचं एक वेगळंच विश्व आहे आणि आपण मात्र वेगळ्याच विश्वात आहोत, अगदी एकटी. आपलं त्या सगळ्यांकडे लक्ष नाही असं दाखवून त्याने आपला मोबाईल उचलला. मोबाईलमध्येच काहीतरी काम करू लागला. बापरे दादा, चांगलंच भाजलंय की तुला. खूप दुखत असेल ना? सई म्हणाली. हो ग, खूप दुखतंय ना. अशी जळजळ होते ना सई, काय सांगू, अमित म्हणाला. अरे पण उकळत्या तेलाबरोबर तरी मस्ती करायची नाही ना तू. त्याच्यावर कशाला राग काढायला गेलास? सईने विचारल्यावर सगळ्यांना जरा हसू आलं. मी कुठे राग काढला सई? त्यानेच माझ्यावर राग काढला, अमित म्हणाला. तसं काकूने त्याचे केस कुरवाळले. परत त्या गरम तेलाच्या वगैरे भानगडीत पडू नकोस हा अमू. काय हवं असेल तर मला सांग रे. पण दादा, आता तू काम कसं करणार रे? उद्या ऑफिसला सुट्टी? तेजसने विचारल्यावर अमूने आधी काकाकडे पाहिलं. आई तेजू, उद्या एक महत्त्वाची फाईल सबमिट करून द्यायची आहे मला. ऑफिसला तर जावंच लागणार. हो ना काका, अमित म्हणाला. तसं शर्वरी काकू पटकन म्हणाली. सगळं काम तूच करणार, मग बाकी ऑफिसची मंडळी काय फुकटचा पगार घेणार? ते काही नाही अमू, उद्या तू घरीच आराम कर. बघू तुला कोण काय बोलतंय. प्रत्येक ऑफिसमध्ये सिक लीव्ह, कॅज्युअल लीव्ह असतात ना, त्या कधी घ्यायच्या मग? ती म्हणाली. मग मात्र शेखर काकाला राहावे ना. तुला सगळं माहिती ऑफिसचं, मग तूच चालव ना ऑफिस. मी राहतो घरी, मुलांना जेवण बनवून देतो, शेखर भडकून म्हणाला. ऑफिस चालवण्यापेक्षा जेवण बनवणं कठीणच असतं. एक दिवस करून पहा म्हणजे कळेल, शर्वरी पण रागाने म्हणाली. हो ना, ऑफिसच्या मीटिंग अटेंड करायच्या, सगळ्या स्टाफला सांभाळायचं, क्लायंटची मर्जी सांभाळायची, ते कोशिंबीर करणं एवढं सोपं असतं ना, शेखर पण रागाने म्हणाला. आता मुलं आळीपाळीने काकू आणि काकाकडे पाहत होते. अहो पण आता त्याला एवढं भाजलंय ना, मग कसा जाईल तो ऑफिसला? काकूने विचारलं. काय झालं त्यात? मागे मला फ्रॅक्चर झालं होतं, मी जातच होतो ऑफिसला, शेखर म्हणाला. तुम्ही सुपरमॅन आहात, ही मॅन आहात, शक्तिमान आहात, पण सगळे तसे नसतात ना. माझा अमू नाजूक आहे. त्याची जखम पूर्ण बरी झाल्याशिवाय तो काही ऑफिसला जाणार नाही, काकूने सांगून टाकलं. मी तर म्हणतो त्याला ऑफिसला आता पाठवूच नकोस, घरीच काय ती ट्रेनिंग दे. काका पण भडकला. हो तसंच करीन, काकू म्हणाली. अगदी मूर्ख आहेस तू, काका म्हणाला. तुम्ही दीड शहाणे, काकू म्हणाली. गप्प बस शरू, माझ्यासमोर उलट बोलायचं नाही हा, काका म्हणाला. उलट कुठे बोलतेय? जे काही बोलते ते सरळच बोलते, काकू पण म्हणाली. अलीकडे तुझी पण हिंमत वाढली आहे. हो बरोबरच आहे. स्प्रिंग जेवढी दाबली जाते ना, तेवढीच ती उफाळून वर येते. माझ्या भावनांचा कोंडमारा झालाय म्हणून त्या उफाळून वर येत आहेत, काकू म्हणाली. मी केला कोंडमारा? काय ग? हा प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, मला काय विचारताय? भांडण आता चांगलं जुंपलं, मुलं कंटाळून गेली, पण त्या दोघांच्या मध्ये कोण पडणार? अरे शांत बसा, काय चाललंय तुमचं? अपरिपक्व माणसांसारखे काय भांडत बसलात तुम्ही? कान किटले आमचे. घरात 3 लहान मुलं आहेत, त्यांच्या मनावर काय परिणाम होतोय जराही पडलेलं नाही तुम्हाला? बरं 3ही मुलं उपाशी आहेत. अरे तुम्ही स्वतः सुद्धा उपाशी आहात, उपाशी पोटीच भांडताय. आणि मुळात भांडणं करायचीच कशाला? सगळ्यांकडे नुसत्या तलवारीच, ढाल कुणी ठेवतच नाही मुळी. काकू तू ग, या हळदी कुंकवाला वाण म्हणून ढाल वाट आता. जरा म्हणून घरात शांतता नाही, रोज नवीन काहीतरी चाललंय, रोज आरडाओरडा. जरा म्हणून या घरात मनाची शांती मिळत नाही. तेजस रागाने बोलत होता. आता घरात एकदम चिडीचूप शांतता, आणि सगळेजण तेजसकडेच पाहत होते. आता तेजसचा आवाज चढला होता. खांबातून नरसिंह होता.
खांबातून नरसिंह भगवान बाहेर यावेत अशा दिव्य आश्चर्याने सगळेजण तेजसला पाहत होते. काकूला तर भयंकरच आश्चर्य वाटलं. त्याहून जास्त काकाला. सई आणि अमित अगदी भारावल्यासारखे त्याच्याकडे पाहत होते. चला आता सगळे जेवायला, कुणाचीही नाटकं नकोत. आणि तू ग सई, बघत काय बसलीस? जा जेवण गरम करून आण. काका काकू तुम्ही बाहेर जाऊन बसा. दादा तूही बाहेर बस. मोठे उद्योग करून ठेवलेस ना, आज तुझ्याच्याने काही काम होणार नाहीये. जा तूही त्या दोघांच्या पंक्तीला जाऊन बस जा. सई तू अजूनही इथे उभी का? काय सांगितलं तुला? जेवण गरम करून आण. मी आलो ताटपाणी घ्यायला. उठा सगळ्यांनी. तो म्हणाला तसे मग सगळे गुपचूप उठले. बाहेर डायनिंग टेबलवर जाऊन बसले. सईने गुपचूप जेवण गरम करून आणलं. त्याने स्वतः ताटपाणी घेतलं. आज त्याने स्वतःच सगळ्यांना जेवण वाढलं. तुझं काय रे दादा, तू स्वतःचा वरण भात खाणार आहेस की काकूने तयार केलेलं ताट? तेजसने विचारलं. मी काय सांगू तेजू, त्यावरूनच तर घरात एवढी भांडणं चालली आहेत. काका आणि काकूला विचार, ते जसं ठरवतील तसंच करेन मी आज. मग त्याने त्या दोघांकडे पाहिलं. याचं काय करायचंय? दोघांनी ठरवून सांगा मला. दोघांनी मग एकमेकांकडे पाहिलं आणि मग घसा खाकरत शेखर काकाने बोलायला सुरुवात केली. तेजू मला वाटतं आज जेवू दे त्याला काकूचं ताट. आणि तू पण शांत हो आता. सगळं भांडण मिटलंय हा राजा. शेखर काका जरा भीतच तेजसला म्हणाले. घे रे, झाला तुझा प्रॉब्लेम सॉल्व. जेव तू काकूचं ताट. त्याने ताट अमितकडे सरकवलं. काकूला एकदम धक्काच बसला होता, पण अतिशय आनंदाचा आणि आश्चर्याचा. चला सगळ्यांनी करा सुरुवात. आणि उद्यापासून मला घरात अजिबात भांडण नकोय. एवढं सुंदर आयुष्य चिल करायचं सोडून भांडताय काय? आजपासून सगळ्यांनी एकदम चिल करायचं. एवढं सगळं बोलून मग तो कुठे थांबला. काकूला आनंद वाटत होता. जादूची कांडी फिरवावी तसं तिचं झालं होतं. थँक्यू ग तन्वी. काकू तोंडातल्या तोंडात पुटपुटली. सगळ्यांनी मग जेवण केलं. गुलाबजामुन छान झाले ताई, सई म्हणाली. काकू हसली. माझ्या अमूला आवडले की नाही? खूप मस्त आहेत ग काकू. पोट भरलं पण मन भरत नाही. तो म्हणाला. अहो तुम्ही घ्या ना गुलाबजामुन, काकू म्हणाली. पण शेखर अजून रागातच होता. नकोय मला. अहो सोडा ना राग, चुकलं माझं, काकू म्हणाली. तरीही नकोय मला शरू. मग काकूने पण फोर्स केला नाही. जेवण झाल्यानंतर तेजस म्हणाला. आता सगळ्यांनी जाऊन झोपा. काकू तू पण जा. मागची सगळी आवराआवर मी करतो. थँक्यू तेजू. अगदी गुणी आहेस तू, काकू म्हणाली आणि बेडरूममध्ये गेली. तेजस हसला. शर्वरी आत आली तेव्हा शेखर पुस्तक वाचत बसला होता. ती अलगद त्याच्या बाजूला जाऊन बसली. अहो अजून रागावलायत माझ्यावर? नाही ग बाई, मी कुणावरही रागावलेलो नाही. उगीच मी काहीतरी बोलायला जायचं आणि तुम्ही सगळे मिळून मला एकट्याला विठ्ठलवाडीला पाठवून द्याल. कायमचंच एकटं कराल मला, शेखर रागाने म्हणाला. अहो रागाच्या भरात बोलून गेले. तुम्हाला एकटं पाडणं म्हणजे मी एकटी होणं नाही का? तुमच्याशिवाय माझं काय हो अस्तित्व, सांगा पाहू, शर्वरी म्हणाली. पण आज मनातलं बोललीस खरी तू. मुलांना घेऊन कुठेतरी जावंसं वाटतं. तुमच्याबरोबर राहायची इच्छा नाही, हेच मनात आहे ना तुझ्या? शेखर तसं म्हणाला तसं शर्वरीला वाईट वाटलं. नाही हो, तुमच्यापासून वेगळी होईन ना त्या क्षणी प्राण सोडून देईन. तुमच्याशिवाय जगणंच नाही माझं. पण मुलांसाठी पण जीव तुटतो ना. अमू किती कळवळत होता, म्हणून रागाच्या भरात निघून गेलं. सोडा ना राग आता, ती म्हणाली. तसं मग शेखर हसला. मला तरी मुलांचं अहित हवंय का शरू? अमूला शिस्त लागायला हवी म्हणून त्याला शिक्षा करतो ना. तो प्रत्येक वेळेस तेच करतो आणि तू प्रत्येक वेळेस मध्ये येते. तो मुलगा कधी संयम शिकणार मग, शेखरने विचारलं. अहो जबाबदारी आली, लग्न झालं की होतात मुलं शांत. अजून लहान आहे तो. मुख्य म्हणजे इम्पल्सिव्ह आहे. चिडणाऱ्या मुलांना चिडून एखादी गोष्ट सांगितली तर काय होणार? चिडचिड गुणिले चिडचिड बरोबर काय? चिडचिडच. म्हणून त्याला शांततेत समजावत असते मी, शर्वरी म्हणाली. मग समजतो तो, शेखरने उलट विचारलं. आज नाही, उद्या नाही, कधीतरी समजेल. त्यालाही समजेल.
त्याच्यातला बदल तुम्हाला दिसत नाही का हो? विठ्ठलवाडीवरून तो इथे यायला तयारच नव्हता. आपल्या कुणाच्याही बद्दल त्याच्या मनात प्रेम नव्हतं. पण आता किती रुळलाय तो. ऑफिसला जायला तयार नव्हता, पण आता जबाबदारीने सगळी कामं करतोय. सगळेच बदल एका रात्रीत कसे होतील? उद्या तुम्हाला कुणी सांगितलं? उद्यापासून तुम्ही दुसऱ्यांचंच म्हणणं ऐकायचं. स्वतःचं म्हणणं खरं करायचं नाही. समोरच्यावर रागवायचं नाही. समोरच्याने दादागिरी केली तर ती सहन करायची. जमेल का हो तुम्हाला? शर्वरीने विचारलं. तसं शेखरने रागानेच पाहिलं. झालं. जगातला कुठलाही विषय असेल तरी तो फिरून माझ्यावरच येणार. शर्वरी हसली. आज तुम्ही नीट जेवलात पण नाहीत. दुपारी सुद्धा डबा परत आणलात. जेवणावर कशाला राग काढता? तिने विचारलं. अगं, अमू उपाशी असताना मला जेवण कसं जाईल? तो म्हणाला. पण दुपारी जेवला तो, शर्वरीने सांगितलं. हो, शारदा तसंही त्याला उपाशी पाठवणार नव्हतीच. तशी खात्रीच होती माझी. तशी फार प्रेमळ आहे ती. तीही प्रेमळ आहे आणि अवनीसुद्धा प्रेमळच आहे. शेखर पटकन बोलून गेला तसं शर्वरीला थोडंसं हसूच आलं. भाचीचं आणि आईचं कौतुक करायची एक संधी सोडवत नाही तुम्हाला. ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. काय म्हणाली शरू? मोठ्याने म्हण ना जरा, शेखर म्हणाला. अहो, रात्रीचं काय म्हणते मी? शर्वरीने विचारलं. आता तू मारुती स्तोत्र म्हणत होतीस, खरं सांग, शेखरने रागानेच विचारलं. नाही, आज मी शारदा स्तवन म्हणत होते. तुम्ही पण म्हणत चला शारदा स्तवन. मन शांत होतं त्याने. शर्वरी असं म्हणताच शेखरने मग जाम रागाने पाहिलं तिच्याकडे. ती मात्र हसली आणि झोपून गेली. फार त्रास देतेस तू मला, असं म्हणत शेखरही झोपून गेला. सकाळी अमू जिमवरून आला. आज ब्रेकफास्टला काकूने थालीपीठं केली होती. त्याला जाम भूक लागली. ये अमू बस, काकू म्हणाली. त्याने आधी काकाकडे पाहिलं. काका, काकूने केलेला ब्रेकफास्ट करू का नको? का मी स्वतः बनवू? त्याने भीत भीत विचारलं. घे खाऊन. बस. काकाच्या त्याच शब्दांची अमू जिकिरीने वाट पाहत होता. त्याने झटकन डिश ओढली. थालीपीठावर लोण्याचा गोळा घातला आणि मस्तपैकी 2-3 थालीपीठं ओरपली. हात कसा आहे तुझा? काकाने विचारलं. बरं आहे. आज जिमला पण जास्त एक्सरसाइज केली नाही मी. काकू, मला नंतर मलम लावून देशील का गं? त्याने विचारलं. हो, देते ना राजा. शेखर त्याच्या हाताकडे पाहतच होता. मलम नको लावूस. मला वाटतं डॉक्टरांकडे जावं लागेल. भाजलाय ना हात, बहुतेक फोड येईल आणि थोड्या वेळाने तो वाढेल. डॉक्टरांकडे गेलेलंच बरं. शर्वरीने पण त्याचा हात पाहिला. लाल लाल झाला होता. हो रे अमू, एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊ. उगीच रिस्क नको. मी काय म्हणतो, आज माझ्या सगळ्या मीटिंग सकाळीच असणार आहेत. आज दुपारी आपण ऑफिसमधून लवकर निघू. डॉक्टरांकडे जाऊ. मग मी तुला घरी सोडतो. आणि मग काकाने तेजसकडे पाहिलं. तेजू, अनायसे मी लवकर घरी येणारच आहे. तर आजच आपण माझ्या मित्राकडे जाऊ. त्याला सकाळी फोन करून घेतो मी. तू कॉलेजमधून आलास की लगेच तिथे निघू. तू तयारच राहा. बरं काका, तेजस म्हणाला आणि गुपचूप नाश्ता करू लागला. बरं मला सांग रे तेजू, आता तरी तुला मित्र झाले का रे? काकाने विचारलं. तेजसने क्षणभर वर पाहिलं आणि मग पुन्हा मान खाली घातली. अजून तेवढे नाही झालेत काका, तो म्हणाला. नक्की? काकाने पुन्हा विचारलं. हो. असं का विचारताय तुम्ही? त्याने काळजीने विचारलं. अरे नाही, माणसाच्या जडणघडणीत, स्वभाव परिवर्तनात मित्रांचा मोठा सहभाग असतो असं कुठेतरी वाचलंय रे मी, म्हणून विचारलं. आपण काल जे वागलो त्याबद्दल काका बोलतायत हे तेजसला लक्षात आलं. त्याने काकूकडे पाहिलं. ती हसत होती. ही काकू पण नुसती हसत असते. तो पुटपुटला. बरं, आता आम्ही येतो. चला मोठे राजे, निघायचं का? अमू पुढे निघाला आणि चटकन वळला. काय झालं राजे? काकाने विचारलं. लंच बॅग राहिली ना, तो म्हणाला. ही काय, आम्ही घेतली आहे ना. आज आपण घायाळ झाला आहात. आज आम्ही आपली सेवा करणार. तुम्ही पुढे चला, आम्ही मागून येतो. ऐकूनच अमूला थोडं हसू आलं. सगळ्यांना बाय करून तो निघून गेला. गाडीत बसल्या बसल्या अमू आपल्या भाजलेल्या हाताकडे पाहत होता. तिथे खरोखरच आता फोड येऊ लागला होता.
या काकाला भविष्य वगैरे कळतं की काय? याने बरोबर असंच सांगितलं. काय झालं, हात दुखतोय? काकाने विचारलं. हां, थोडा दुखतोय, अमू म्हणाला. अमू सोन्या, केवढी घाई असते रे तुला. कोणतंही काम शांततेत करावं हे कसं कळत नाही रे तुला. काल सुद्धा एका डॉक्युमेंटचं बिल ऑफ एक्सचेंज तू दुसऱ्याला लावलं होतंस. अरे ते तसंच पुढे गेलं असतं तर किती प्रॉब्लेम झाले असते रे, काका म्हणाला. अरे काका, त्यात माझी काहीच चूक नव्हती. खरंच सांगतो, माझी काहीही चूक नव्हती त्यात. सगळी चूक त्या साठेची होती. आणि तू मात्र मला उगीच ओरडलास. तसं तू नेहमीच तसं करतोस. काल मला 5 डॉक्युमेंट बनवायचे होते. खूप काम होतं. एक तर मी हॉस्पिटलला जाऊन आलो होतो. त्यात तू माझ्यावर चिडला होतास. त्यात डोंगरा एवढं काम डोक्यावर. बरं, तेही केलं मी. आणि फक्त चेक करायला त्या साठे सरला दिलं. त्याला नीट बघायला काय झालं होतं? अलीकडे मी पाहतो ना काका, नुसता बायकोशी बोलत असतो तो. मग काम कधी करणार? अमित रागावून बोलत होता. शेखर त्याच्याकडे पाहतच राहिला. अरे अमू, तुला काहीतरी लाजबीज वाटते का रे? इतका निर्लज्ज कसा तू? काकाने रागानेच त्याला विचारलं. आता आपण काय चुकी केली ते बिचाऱ्या अमूला कळलंच नाही. तो काकाकडे पाहतच राहिला. आपण काय चुकलो ते डोक्यात शिरलं नसेल ना तुझ्या? अरे साठे तुझ्या वयाचे आहेत का रे? कसं बोलतोस त्यांच्याबद्दल तू? त्या अवनीला तर तू अरे तुरेच करतोस. ते मी एक वेळ मान्य करेनही. ती तुझ्या वयाची आहे. पण साठेंना सुद्धा? अरे त्यांना मीही कधी अरे तुरे करून बोलत नाही. आणि तू अगदी खुशाल तुझा मित्र असल्यासारखं बोलतोयस. शेखर म्हणाला तसा मग अमित काही बोलला नाही. तो बाहेर बघत राहिला. काय रे, काय म्हणालो मी? अरे काका, मी साठेंना असंच म्हणणार होतो. चुकून साठेला असं निघून गेलं. अमितने त्याला आवडेल आणि त्याला पटेल तसंच स्पष्टीकरण देऊन टाकलं आणि मोकळा झाला. हे बघ अमू, असं करू नये रे. मोठ्या लोकांना मान द्यावा. त्यांच्या डेझिग्नेशनला, डिग्रीला काही किंमत असते की नाही? बोलताना कसं रे कळत नाही तुला? तू कधी सुधारणार आहेस? काकाने रागानेच विचारलं. मग अमित खरोखरच गंभीर झाला. खरं सांगू काका, काल जे काही घडलं ना, त्यामुळे आयुष्यभराची शिकवण मिळाली आहे मला. कालच्या गोष्टींवर मी खूप विचार केला. रात्रभर विचार केला हां. आणि कालच्या घटनेमुळे मला पश्चाताप पण खूप झाला. काही गोष्टी माझ्या मनाला खूप लागल्या रे. सवयीनुसार कधीतरी काहीतरी चूक होते. पण खरंच सांगतो, आता मी बदलायचं ठरवलंय काका. सगळ्यांना मान देऊन बोलायचं. त्यांच्या डिग्रीचा, डेझिग्नेशनचा, अनुभवाचा मान राखायचा. बोलताना शांतपणे, संयमाने बोलायचं. पेशन्स ठेवायचा. शहाण्यासारखं मॅच्युअर्ड पद्धतीने वागायचं. असं ठरवलंय मी. खरंच सांगतो काका, अगदी असंच ठरवलंय मी आता. काकाने मग त्याच्याकडे तुच्छतेने पाहिलं. अमू पुढे काही बोलला नाही. काकानेच पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली. अमू, एक गोष्ट विचारू का रे तुला? मी नको म्हटलं तर नाही विचारणार का तू? अमूने उलट विचारलं. झालं सुरू पुन्हा तुझं? अरे तुझ्या ठरवण्याला काही किंमतच नाही रे. कवडी मोल आहे ते, काका म्हणाला. तसा अमू हसला. तू विचार काका, काय विचारायचं होतं ते विचार. माझ्या परीने मी तुला योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करेन, अमू म्हणाला. प्रयत्न नाही, योग्य, बरोबर आणि खरंच उत्तर द्यायचंय तुला, काका म्हणाला. अमू, मला खरं सांग रे, काल काकूचं नेमकं काय झालं होतं? तिची एवढी चिडचिड का होत होती? तू तिला काही बोलला होतास का? काकाने विचारल्यावर अमितला थोडं टेन्शनच आलं. मला नाही माहीत काका, तो म्हणाला. असं तर होऊच शकत नाही. अलीकडे मी पाहतोय ना, तुम्हा दोघांचं खूप गुळपीट जमलेलं असतं. त्यात आता तेजस आणि सईची पण भर पडली आहे. तुम्हा चौघांचा ना एक ग्रुप तयार झालाय. शर्वरी तुम्हाला गाईड करते. तुम्हाला जे हवंय त्याच गोष्टींना बरोबर सपोर्ट करते. म्हणून तुम्हाला काकू आवडते, बरोबर ना? काकाने विचारलं. हो, ते तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे काका. काकू खरंच खूप चांगली आहे. म्हणून आम्हा सगळ्यांना तीच आवडते. तीच शब्दावर त्याने चांगला जोर दिला. गप्पा बस. काय झालं होतं तेवढं सांग.
काकाने विचारलं. अरे मला नाही रे माहीत, किती वेळा सांगू, अमूने हळू आवाजात म्हटलं. मी सांगतो ना अमू, तुमच्या सगळ्यांचा कॉन्फिडन्स शर्वरीमुळे वाढलाय. ती जसं म्हणेल तसं तुम्ही करत असता. तिचं कसं झालंय ना, वासरात लंगडी गाय शहाणी. पण तुम्ही सांगितलं नाही तरी जे काही शोधायचं आहे ना ते मी शोधून काढणारच आहे, एवढं लक्षात ठेव तू. काका म्हणाला तसं अमूला मोठ्याने हसायलाच आलं. काय रे बावळट, हसतोयस कशाला आता, काकाने रागाने विचारलं. काका, तू काकूला लंगडी गाय म्हणालास? आम्ही वासरं आणि तिला लंगडी गाय म्हणालास तू? अमू म्हणाला. अगदी बावळट आहेस का रे तू, बेअक्कल कुठला. वासरात लंगडी गाय शहाणी अशी म्हण आहे. तरीही अमूला हसायला येतच होतं. त्याच्या मनात विचार आला, काकू काकाला बैल म्हणते आणि काका काकूला लंगडी गाय म्हणतो. मग त्याने काकाकडे पाहिलं. काकामध्ये त्याला शिंगवाला बैल दिसला. काकूमध्ये गाय घरी जाऊन शोधूया या विचारानेच त्याला फार फार हसायला आलं. ह्यांची जोडी मस्त आहे. बैल लंगडी गाय, बैल लंगडी गाय, तो बडबडत राहिला. काय बडबडतोयस रे मूर्खा, ती अवनी म्हणते ना ते बरोबर आहे. सतत काहीतरी संदर्भहीन बडबडत असतोस तू, मूर्ख लेकाचा. काका ओरडला. मग अमू जरा शांत झाला. गाडीतून उतरताना काका एवढंच म्हणाला, हे बघ, आता गेल्यावर जमेल तेवढं काम करून ठेव. उरलेली कामं आता अवनीला सांगतो करायला. तुझ्या हाताने फार कामं होणार नाहीत. दुपारी लंचनंतर आपण निघूया आणि डॉक्टरांकडे जाऊया. मग मात्र घरीच तू आराम कर, कळलं, काकाने विचारलं. हो काका, आता तू म्हणशील तसंच होईल, अमू म्हणाला. नशीब माझं, म्हणतच काका केबिनमध्ये गेला. अमू त्याच्या खुर्चीवर येऊन बसला. आज त्याने स्वतःहून अवनीला गुड मॉर्निंग केलं. गुड मॉर्निंग अवनी, तो म्हणाला. आपला डावा हात मुद्दामच त्याने वर ठेवला आणि उजव्या हाताने आपली बॅग खाली ठेवून दिली. उजव्या हातानेच लॅपटॉप ऑन केला. डाव्या हाताने शक्य असूनही मुद्दामूनच उजव्या हातानेच पलटून खुर्ची ओढली. काय झालंय हाताला, काही लागलंय का, तिने विचारलं. हो, काल एक मोठा ॲक्सिडेंट झाला, तो असं म्हणाल्यावर ती घाबरली. कसला? एवढं घाबरण्यासारखं काही नाही. गाडीचा वगैरे ॲक्सिडेंट झालेला नाही, घरातल्या घरातच झाला, तो म्हणाला. ॲक्सिडेंट घरातल्या घरात पण होतात, तिने विचारलं. हो, घातपात अपघात कुठेही होऊ शकतात, तो म्हणाला. अहो पण झालं तरी काय, तिने विचारलं. उकळतं तेल माझ्या हातावर सांडलं. बाप रे, कसं काय, तिने विचारलं. आता काय सांगणार, बिचाऱ्या माझ्या काकूला मदत करत होतो. माझी ती 2 भावंडं आहेत ना, अगदी युजलेस आहेत. तसा तर माझ्या काकाचाही काही उपयोग नसतोच घरी जाऊन, तो फक्त आराम करतो. मग काकूला मदत करायला उरतो तो मीच. थोडी मदत करायला गेलो आणि मग माझाच हात भाजला, त्याने सांगितलं. अरे अरे, पण कौतुक आहे तुमचं, एवढा हात भाजला तरीही तुम्ही ऑफिसला आलात, ती म्हणाली. काय करणार, या लहान वयातच माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे. लहान भावांची जबाबदारी, काका काकूची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी, घरातल्या कामांची जबाबदारी, एवढी सगळी जबाबदारी ती टाळून कसं चालेल. भुवया उंचावत स्वतःवर पडलेल्या जबाबदारीचं तो रसभरीत वर्णन करू लागला. खरंय हो, मला वाटायचं देवाने माझ्यावरच फार जबाबदाऱ्या दिल्यात, पण आता तुमचं दुःख ऐकून कळतंय की मी किती सुखी आहे ती म्हणाली. कळलं ना, मग माझ्याशी बोलताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव जरा. आणि मला सांग, तुझ्या हाफ डेचं काय झालं, त्याने विचारलं. तेच तुम्हाला विचारायचं होतं, सरांचा मूड कसा आहे आज, तिने विचारलं. हाफ डे देण्या इतपत चांगला नाही तो म्हणाला. मग काय करू, मला भेटायला जायचंय आदित्यला, ती म्हणाली. जा मग विचार हाफ डेचं, बघू हाफ डे मिळतोय का टर्मिनेशन लेटर. तो असं म्हणताच तिने रागाने पाहिलं. 1 हाफ डे मागितला तर लगेच मला कंपनीतून काढून टाकतील का सर, तिने विचारलं. प्रश्न एका हाफ डेचा नाही अवनी, प्रश्न आपल्यावर असलेल्या जबाबदारीचा आहे. तुला तुझी जबाबदारीच कळत नाहीये. तो तसं म्हणाला तशी ती शांत झाली. हे बघ, तुला दुखवायचं नाहीये उगीच मला.
पण जबाबदारीची जाणीव तर करून द्यायला हवी ना. माझ्याकडे बघ, मला एवढं लागलं, संपूर्ण हात भाजला, पण मी या गोष्टीचा बाऊ केला का? नाही ना. आलो ऑफिसला, कारण आपल्यावर असलेली जबाबदारी महत्त्वाची. बरं, ते सगळं जाऊ देत आता. मला सांग, तो साठे सर आला का? तो फटकन बोलून गेला. आ, काय म्हणालात? तिने आश्चर्याने विचारलं. साठे सर आले आहेत का असं शुद्ध मराठीत विचारतोय ना मी. तो एवढ्या स्पष्टपणे बोलला की आपणच मगाशी काहीतरी ऐकण्यात चूक केली की काय असंच तिला वाटून गेलं. हो आलेत, रिसेप्शनच्या इथे असणार ते, ती म्हणाली. हां, तिथेच असणार. फोनवर बोलायला लागतं ना सारखं सारखं. तो पुटपुटला. आपल्या कामाला लागला. लंच झाला तसे दोघे जेवायला खाली गेले. तुम्हाला मी डबा उघडून द्यायला मदत करू का? तिने विचारलं. दिलास तर बरं पडेल, नाहीतर घेतो माझा मी. नाही नाही, देते ना मी. तिने त्याचा डबा उघडून दिला. थँक्यू, तो म्हणाला. बरं मला सांग, त्या रिपोर्टच्या फाईलचं काय स्टेटस आहे ग? आज काकाला पूर्ण करून द्यायची आहे ती, माहिती आहे ना तुला? त्याने विचारलं. मी करतेय, पण अजून पूर्ण झालेली नाही फाईल. आज थांबून करावं लागेल असं वाटतंय. आज आपण दोघं थोडा वेळ थांबूया का हो? जमेल तुम्हाला? तिने विचारलं. अजिबात नाही. आज तर मी लवकर जाणार आहे, तो म्हणाला. का हो, तुम्हालाही मित्राला भेटायला जायचंय की काय? तिने विचारलं. मित्राला? हात भाजलाय माझा, डॉक्टरांकडे जायचंय, तो म्हणाला. हो हो, ते जास्त महत्त्वाचं नाही. बरं मी बघते, तुम्ही जा. तुम्हाला फारच भाजलंय. हे भाजणं वगैरे प्रकरण ना फार डेंजर असतं. माझ्या फ्रेंडला पण भाजलं होतं ना असंच, अगदी असंच भाजलं होतं, तुमच्यासारखंच. पण डॉक्टरांकडे जायला वेळ काढला आणि मग फोड वाढला ना. डॉक्टरांनी तो फोडला, पण त्या फोडताना आणि फोडल्यानंतर किती वेदना झाल्या. डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते. तिने ते सगळं सांगितल्यावर तो जरा आतून घाबरलाच. बापरे, डॉक्टर असं सगळं करतात? त्याने विचारलं. हो, आणखीन काय करणार? पण रडण्या इतपत वेदना होतात? त्याने विचारलं. होत असणार. असं भाजण्याचा वगैरे मला अनुभव नाही, पण मी जे बघितलं ते सांगितलं, ती म्हणाली. हो, पण मुली जरा नाजूकच असतात ना, त्या रडत असतील, मी कशाला रडेन, तो म्हणाला. पण मी कुठे म्हटलं तुम्ही रडाल म्हणून. मी फक्त माझ्या फ्रेंडचं सांगितलं. आणि बरं का, तो फ्रेंड मुलगी नव्हता, मुलगाच होता. आदित्य हो, त्यालाच भाजलं होतं. तेव्हा मी त्याच्यासोबत गेले होते डॉक्टरांकडे, ती म्हणाली. तसं त्याला आणखीन टेन्शन येऊ लागलं. पण मग सगळी जखम भरायला किती दिवस लागले? अमितने विचारलं. आठवडा लागला साधारण. पण त्याच्या हातावर अजूनही व्रण आहेत हां, ती म्हणाली. तो जरा काळजीतच पडला. काय हो, जेवत का नाहीत? तिने विचारलं. हां, जेवतोय. त्याने स्वतःला लगेच सावरलं. कसं बसं जेवून घेतलं. लंच नंतर काकाने इंटरकॉमवरून सांगितलं. अमू, 10-15 मिनिटात आपण निघूया. तो काकाच्या केबिनमध्ये गेला. अरे काका, आज ती रिपोर्टची फाईल द्यायची येणार रे. ती अजून पूर्ण झालेली नाही. मी काय म्हणतो, आज ती फाईल आपण पूर्ण करूया, मग उद्या परवा डॉक्टरांकडे जाता येईल, तो म्हणाला. अरे नको, अजून इन्फेक्शन वगैरे होईल हाताला. आणि खरं सांगू का, ती फाईल मला उद्या संध्याकाळपर्यंत पाहिजे. तुम्ही वेळेवर काम करावं म्हणून मी सकाळपर्यंत द्या असं सांगितलं होतं. त्याची काळजी करू नकोस तू. उद्या संध्याकाळपर्यंत दिलीस तरी चालेल. मला परवा सबमिट करायची आहे ती. चल आपण निघूया, तू बॅग घे. अरे पण काका, मला दुसरी पण कामं आहेत रे, तो म्हणाला. सगळी कामं बाजूला राहू देत अमू, सध्या हे महत्त्वाचं काम आहे. चल रे, वेळ नको काढूस. तिथून पुढे मला तेजसला घेऊन माझ्या मित्राच्या ऑफिसमध्ये पण जायचं आहे. चल लवकर. मग अमितचा नाईलाज झाला. त्याने लॅपटॉप बंद केला. अवनीला बाय केलं. काळजी घ्या हं. डॉक्टर जे काही पेन किलर वगैरे देतील ते व्यवस्थित घ्या, म्हणजे जास्त त्रास होणार नाही तुम्हाला. तिने पुन्हा त्रासाचीच आठवण करून दिली. काकाच्या मागोमाग तो खाली उतरला. गाडीत काकाच्या बाजूलाच बसला. नजर सगळी त्या फोडावरच होती. काका म्हणाल्याप्रमाणे आता हा फोड वाढत चाललाय. बापरे, आता डॉक्टर हा फोड फोडणार. किती वेदना होतील. काय रे, हाताकडे का पाहतोयस?
हात दुखतोय का खूप? काकाने काळजीने विचारलं. काका, हा फोड वाढला आता, अमू म्हणाला. तो वाढणारच, म्हणूनच तर आपण डॉक्टरांकडे चाललो आहे ना, काकाने प्रेमाने म्हटलं. पण काका, डॉक्टर काय करणार? अमूने विचारलं. अरे कदाचित औषधं देतील, त्या फोडामध्ये पाणी झालं असेल तर तो फोडतील, एखादं इंजेक्शन देतील, आणि काय करणार, काकाने सहजपणे म्हटलं. अमूला अवनीचं बोलणं आठवलं. काका, फार वेदना होतील रे, मग माझा हात जास्त दुखेल, तो म्हणाला. नाही रे, एवढं नाही दुखणार, नको काळजी करूस तू, काकाने पुन्हा समजावलं. काका, तो फोड आपण घरीच फोडला तर, म्हणजे सुई वगैरे आपण स्टरिलाइज करून घेऊया ना, अमू म्हणाला. तो काय हॅपी बर्थडेचा फुगा वाटला तुला? घरीच फोडूया म्हणे, आणि एवढं काय घाबरायचं त्यात? आता सांगितलं ना काही होणार नाही म्हणून, काका चिडला. तसा मग तो थोडा वेळ शांत झाला. काका, मी काय म्हणत होतो, तू आधी मला घरी सोड, मला भूक लागली आहे, मग आपण काहीतरी खाऊया आणि मग काकूला घेऊन डॉक्टरांकडे येऊया, चालेल का ते तरी, त्याने विचारलं. गप्प बस, जेवल्यानंतर पण भूक लागते तुला, आणि काकू कशाला हवी, ती डॉक्टरांना गाईड करणार आहे, काकाने विचारलं. अरे काकू असली म्हणजे बरं पडतं ना, तो म्हणाला. आणि काका असला म्हणजे वाईट पडतं, त्याने उलट विचारलं. उगीच कशाला विरुद्धार्थी शब्द सांगत बसतोस, जाऊया ना घरी, अमू म्हणाला. अरे गप्प बस म्हटलं ना तुला, कोणत्याही गोष्टीला घाबरतोस तू, एरवी तर मारे हुशाऱ्या मारत असतोस. मी असं आहे, मी तसं आहे, आता काय झालं त्याचं? आता डॉक्टरांचं, सुईचं, इंजेक्शनचं नाव काढलं की लगेच घाबरलास? घाबरट कुठला, शी, काकाने चिडवलं. तसा त्याला जाम राग आला. अरे हे थोडं लागलंय का मला, किती भाजलंय ते बघ आधी, मला माझ्या हाताची काळजी वाटणार नाही का? सारखे सारखे तेच विचार येतात माझ्या मनात, तो रागाने म्हणाला. मग दुसरा कसला तरी विचार कर, पुन्हा पुन्हा त्याचाच कशाला विचार करतोस? काकाने मग गाडी डॉक्टरांच्या डिस्पेन्सरी बाहेर थांबवली. दोघेही उतरले. दुपार असल्यामुळे फार गर्दी नव्हती. यांचा तिसराच नंबर होता. 3 नंबर असं म्हटल्यावर काका उठला. मागोमाग अमित पण उठला. डॉक्टरांच्या केबिनमध्ये जायच्या आधी अमित मात्र बाहेरच थांबला. अरे चल, काका म्हणाला. तरी अमित तिथेच थांबला होता. काय झालं अमू, भीती वाटते? अरे काही नाही होणार, एवढं नाही रे दुखत, चल, काकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला आत नेलं. डॉक्टरांनी त्याच्याकडे पाहून छान स्माईल केली. हॅलो डॉक्टर. हॅलो सरपोतदार साहेब, बऱ्याच दिवसांनी आलात, डॉक्टरांनी विचारलं. काय आहे, माझ्या पुतण्याने थोडीशी करामत करून ठेवलेली आहे. उकळतं तेल त्याच्या हातावर सांडलंय. 2-3 ठिकाणी फोड आलेत. जरा बघा काय करावं लागेल ते, शेखर म्हणाला. हो पाहतो ना बेटा, तिथे बस तू, डॉक्टर म्हणाले. डॉक्टरांच्या बाजूला बेड ठेवला होता, तो तिथे जाऊन बसला. डॉक्टरांनी हात हातात घेतला, चेक केला. तशी गंभीर दुखापत नाही. एक फोड मात्र फोडावा लागेल, आणि मग इन्फेक्शन होऊ नये म्हणून एक इंजेक्शन देऊन टाकू. बाकी सगळं औषधाने ठीक होईल. अमितला आता थोडी थोडी भीती वाटू लागली होती. त्याने तशी ती दाखवली नाही. डॉक्टरांनी त्यांचं कसलं नुसलं सामान गोळा केलं. अमित ते सगळं पाहतच होता. त्या सुया, कात्र्या, बँडेड, रंगीबेरंगी औषधं पाहूनच त्याचं तोंड वेडं झालं. यांच्यापेक्षा ते कसाही बरे. तोंडातल्या तोंडात पुटपुटणं चालूच होतं. काका डॉक्टरांच्या समोरच्या खुर्चीवर बसून त्याच्याकडे पाहत होता. डॉक्टरांनी सगळी तयारी करून ठेवली. दे बेटा हात, पाहू दे मला. अमितने आपला हात पुढे केला. डॉक्टरांनी मग कसलं तरी औषध लावलं. त्याला भारी चुरचुरलं. आई ग, त्याने चटकन आपला हात मागे घेतला. अमू अगदी कळवळला. तो कळवळला तसा काकाचाही चेहरा अगदी वेडा वाकडा झाला. आई ग बिचारा, दुखलं का रे अमू, काकाने विचारलं. नाही, दुखण्याची ॲक्टिंग करतोय मी. तुला म्हटलं होतं ना काकूला घेऊन येऊया, पण तू ऐकशील तर शपथ. झालं, जरा मनाविरुद्ध झालं होतं त्याच्या. 1 मिनिटात डोक्याचा काटा आता सरकला. आता डॉक्टरांसमोर काका तरी काय बोलणार. अरे झालं, थोडा वेळ सहन कर, काकाने समजावलं.
मग डॉक्टरांनी सुई घेतली. अमूचा हात आपोआप मागे जाऊ लागला. अरे बेटा, काही नाही होणार, 1 सेकंद लागतो फक्त. माझ्या हातात तुझा हात दे, डॉक्टर प्रेमाने म्हणाले. अमूने हात हातात दिला. डॉक्टरांनी फोड फोडला आणि तो पुन्हा एकदा कळवळला. त्याने हात मागे घेतला. अहो नको नको डॉक्टर, दुखतंय मला फार. अरे बेटा, थोडं तर सहन केलंच पाहिजे ना. हात दे इथे. त्याने पुन्हा सुई लावली. वेदना असह्य झाली. मग तर अमूचा राग बाहेर पडणारच होता. औषध चुरचुरलं तशी मेंदूत कळ गेली आणि तिथूनच यायला नको ते सगळे रिस्पॉन्स बाहेर पडले. अरे ए वेडा डॉक्टर, सोड ना, दुखतंय मला, जा ना इथून. अरे माझा हात म्हणजे तुला गेंड्याचं पोट वाटलं की म्हशीची पाठ. आता परत ते चुरचुरणारं औषध लावलंस ना तर बघ मग. डॉक्टरांनी जरा त्याच्याकडे आश्चर्यानेच पाहिलं. आता आणखीन हा काही बोलू नये म्हणून काका पुढे झाला. अरे अमू, तू तिथे पाहूच नकोस ना, इथे माझ्याकडे बघ, म्हणजे त्रास होणार नाही तुला, काकाने समजावलं. तसा तू काकावर पण भडकला. तुझ्याकडे काय बघ, त्या सुयांपेक्षा तुझीच जास्त भीती वाटते मला, म्हणून म्हणत होतो ना काकूला घेऊन येऊया. डॉक्टरांनी कसल्या तरी औषधाने त्याचा हात पुसून घेतला. त्याला अगदी जळल्यासारखं झालं. तो पुन्हा एकदा कळवळला. हात मागे घेतला. डॉक्टर म्हणाले, झालं हां झालं. अरे जा ना, किती वेळ सांगतोय तुला, एवढ्या वेळात तर पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरून आली असती, सारखं झालं झालं म्हणतोय. तो बोलत असेपर्यंत डॉक्टरांनी पुन्हा एकदा औषध लावून घेतलं. ते त्याला जाम चुरचुरलं. पुन्हा एकदा मेंदूत सणसणीत कळ गेली. आई ग, नकोय मला हे औषध काका, दुखतंय खूप. तो वेदनेने कळवळला. डोळ्यात पाणी आलं. काकाने त्याची मान आपल्या कुशीत घेतली. झालं राजा, आता बरं वाटेल तुला, काका म्हणाला. डॉक्टरांनी मग इंजेक्शन दिलं, औषधं दिली. काका पेमेंट करेपर्यंत, थँक्यू म्हणेपर्यंत अमू बाहेर पडला होता. जणू काय आपण आपला हात डॉक्टरांना ट्रीटमेंटसाठी दिला म्हणजे त्यांच्यावर उपकार केले अशा आविर्भावातच तो बाहेर पडला. आणि मग दोघेजण गाडीत बसले. आता तो थोडा शांत झाला होता. डॉक्टरांनी मलमपट्टी केली होती. अमू आलटून पालटून तेच पाहत होता. काकाला थोडंसं हसू पण येत होतं. काय रे हे अमू, डॉक्टरांशी अशा पद्धतीने कोण रे बोलतं? मगाशी तू काय म्हणाला होतास? लोकांच्या डेझिग्नेशनचा, डिग्रीचा विचार करशील, त्या डॉक्टरना सुद्धा वेडा म्हणालास तू. काय बोलायचं तुला? हे असे वागायचे पॅटर्न तुझ्या मेंदूत ना फिक्स झालेत अमू, काका म्हणाला. अरे मग काय, किती जोरात फोडला तो फोड, किती दुखला मला, अमू म्हणाला. अरे एवढंसं संकट आलंस तर एवढं रडलास, कधी मोठं संकट आलं तर काय करशील रे सोन्या, काकाने विचारलं. तसा अमू हसला. तू आहेस ना, मग मला कसली काळजी, अमू हसत म्हणाला. काकाही हसला. पण अमूला आणि अगदी काकाला तरी कुठे माहीत होतं काकाच्या या भीतीला पुढे जाऊन नियती तथास्तू म्हणणार आहे ते. काकाने त्याचे खांदे थोपटले. अमू, कधी शहाणा होणार आहे तू, चल उतर, आलं घर. अमूने जोरात बेल वाजवली. अमू, आलास? कसा आहे रे हात, काकूने विचारलं. काय सांगू, त्या वेड्या डॉक्टरने किती जोरात फोडला फोड माझा, माहिती आहे तुला काकू. अमित पुढे काही बोलणार त्याआधीच त्याला आपली चूक लक्षात आली. काका पाहत होता म्हणून लक्षात आली, नाहीतर ती कधीच लक्षात आली नसती. अगं, म्हणजे त्या डॉक्टरांनी फोड जरा जोरातच फोडला, तेव्हा खूप दुखलं मला, तुझी आठवण झाली. तरी मी या काकाला म्हणालो होतो काकूला घेऊन जाऊया, म्हणजे मला थोडं बरं वाटेल, पण ऐकला नाही हा. अमू कंप्लेंट करत होता. हो का रे अमू, त्याचा हात हातात घेत काकूने विचारलं. पण काकू, माझी हिंमत बघ केवढी, जराही म्हणजे जराही मी हू की चूक केलं नाही काकू. सगळं सहन केलं, सगळं दुःख, वेदना, त्रास एकट्याने सहन केल्या. त्या डॉक्टरांना पण आश्चर्य वाटलं माझं, अमू म्हणाला. तसं काकूला त्याचं कौतुक वाटलं, अभिमान वाटला. बरं पण काकू, जाऊ देत आता सगळं, तू मला थोडे गुलाबजामुन आणून दे, मला खूप भूक लागली आहे. हो आणते हां, बस तू. काका त्याचं सगळं नाटकी बोलणं ऐकतच होता. हसायला पण येत होतं, थोडा राग पण येत होता. शरू, तेजू कुठे आहे ग? आहे आपल्या रूममध्ये. तो तयार झाला का? आम्हाला निघायचंय, काकाने विचारलं. पाहते.
काकूने अमूला गुलाबजामुन आणून दिले. तेजसला बाहेर बोलावलं. तो तयारच होता. चल निघूया तेजू. शेखरने चहा घेतला आणि मग ते गाडीत बसले. हे बघ तेजू, ट्रॅव्हल टुरिझमचं ऑफिस म्हटल्यानंतर रविवारी सुद्धा ते चालूच असणार. त्यामुळे तुला 2 दिवस एक्सपिरियन्स घ्यायला मिळतील. मन लावून काम कर. जितकं शिकता येईल तेवढं शिक. ऑफिस म्हटलं की थोड्याफार कुरबुरी असणारच. कुणीतरी ओरडणार, कुणीतरी अपमान करणार. त्या गोष्टींना एवढं महत्त्व द्यायचं नाही. आपलं सगळं लक्ष काम शिकण्यावर हवं. आणि आता मला तशी तुझी भीती वाटत नाही. हळूहळू तूही चिल करायला लागलायस. काका असं म्हणाल्यावर तेजसने हळूच त्याच्याकडे पाहिलं. काका किंचित हसल्यावर त्याला जरा बरं वाटलं. तोही हसला. काका, तुमच्या मित्राचं नाव काय? त्याने विचारलं. दिवाकर परब. लिफ्टमध्ये चढता चढता दोघांचं बोलणं चालू होतं. परब हे आडनाव कुठे ऐकलंय? तेजस विचार करत होता. तेवढ्यात काका म्हणाले, आलं त्याचं ऑफिस. हॅपी जर्नी ट्रॅव्हल्स. चल. शेखरने मग रिसेप्शनिस्टला आपण आल्याची माहिती दिली. मिनिटामध्येच रिसेप्शनिस्टने सांगितलं की सरांनी तुम्हाला आत बोलवलंय. चल तेजू, असं म्हणत तेजस शेखरच्या पाठोपाठ आत गेला. अरे ये ये शेखर, असं म्हणत दिवाकर उभे राहिले. तेजसचे डोळे मात्र मोठे झाले. चला, त्या निमित्ताने का होईना तुझे चरणस्पर्श माझ्या ऑफिसले लागले शेखर. मग त्यांनी मागे पाहिलं. त्यांनाही आश्चर्य वाटलं. अरे तू आमच्या तन्वीचा मित्र ना रे. तुझं नाव विसरलो मी. दिवाकर असं म्हणाले तसं शेखरने जरा आश्चर्यानेच पाहिलं. अरे नाही नाही, हा माझा पुतण्या तेजस. शेखर म्हणाला. हा तुझा पुतण्या? अरे याची भेट झाली आहे. हा माझ्या मुलीच्या तन्वीच्या वर्गात आहे. ती पण ट्रॅव्हल टुरिझम करते ना. मी सांगितलं नव्हतं का तुला? दिवाकर असं म्हणताच शेखरला पण आनंद झाला. आश्चर्य वाटलं. काय रे तेजू, ओळखतोस तू तन्वीला? शेखरने विचारलं. हां, आमच्या वर्गात आहे ती मुलगी. जे काही शब्द बोलला त्यात कितीतरी वेळा आतल्या आत त्याला धाप लागली होती. अरे बसा ना तुम्ही, उभे का? शेखर, तुझ्यासाठी काय रे मागवू? हे बघ, मला काही नको असं काही चालणार नाही. या संध्याकाळची वेळ आहे. मस्तपैकी पिझ्झा ऑर्डर करू की सँडविच? दिवाकरने म्हटलं. अरे दिवाकर, मला खरंच काही नको. फक्त कॉफी मागव. ती तर मी मागवणारच रे, पण निदान याला तरी विचारूया, तुला काय रे आवडतं? दिवाकरांनी तेजसला विचारलं. नको काका, मला काहीच नको. तेजसला आता दरदरून घाम फुटला होता. हो, तुला काहीच नको असणार. आमची तनू सांगत होती ना, तेजूला बाहेरचं काही आवडत नाही. तो घरचाच डबा खातो. सँडविच, पिझ्झासुद्धा जबरदस्तीने त्याला द्यावा लागतो. पण ती मात्र तुझ्या डब्यातलं सगळं घेते, बरोबर ना? दिवाकरने असं विचारताच तेजसच्या पापण्यांची हालचाल अगदीच थांबली. काय रे तेजू, मैत्रीण आहे तुझी ती? शेखरने आपली खुर्ची थोडीशी तिरकी केली. तेजसकडे वळवली. तेजस काही बोलला नाही. खरं सांगू शेखर, या मुलाला म्हणजे तेजसला मी पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हाच तो माझ्या मनात भरला. आजकाल एवढी गुणी मुलं असतात कुठे? तन्वीने जेव्हा याची ओळख करून दिली ना, तेव्हा हाय हॅलो न करता सरळ त्याने हात जोडून मला नमस्कार म्हटलं. त्या क्षणीच मला हा मुलगा खूप आवडला. बरं, नुसतंच संस्कार आणि परिपूर्ण असं नाही, कलागुण पण तेवढेच आहेत त्याच्याकडे. तनू सांगत होती ना, काय भारी डान्स करतो हा. आणि आता तर हा आणि तन्वी लंचमध्ये 2nd इयरच्या मुलांना डान्स शिकवायला जातात. ऐकावं तेवढं शेखरसाठी नवलच होतं. हो तेजू, डान्स शिकवायला जातोस तू? शेखरने नजर रोखत विचारलं. तेजसने त्याच्याकडे हळूच पाहिलं. बोलला काहीच नाही. बरं सांग तेजस, तुला काय रे मागवूया, पिझ्झा की सँडविच? दिवाकरने पुन्हा विचारल्यावर तो पुन्हा नाहीच म्हणाला. तुझी मैत्रीण पण ऑफिसला आली आहे. तिलाच इथे बोलवतो. मग तीच काय ते मागवेल तुझ्यासाठी. तिच्यासाठी पण हे एक मोठं सरप्राईजच असणार आहे. तुला इथे पाहून तिला आनंदच होईल. आता मात्र तेजसचं हृदय वर खाली होऊ लागलं. पुढे काय होईल याची कल्पना सुद्धा करवे ना. दिवाकरांनी फोन केला. हॅलो प्रिन्सेस, जरा माझ्या केबिनमध्ये येतेस का ग? तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. नाही बेटा, पिझ्झा बर्गर वगैरे काही नाही.
त्याही पेक्षा मोठं सरप्राईज आहे. दिवाकरांनी फोन ठेवेपर्यंत दरवाजा उघडून तन्वी आत आली सुद्धा. तिने पाठमोऱ्या तेजसला बरोबर ओळखलं. ती जोरात ओरडलीच, तेजस, अरे तू इथे कसा? शहाणा मोठा, मला तर म्हणत होतास माझे काका स्ट्रिक्ट आहेत, ते कुठेही पाठवत नाहीत, आणि मला न सांगताच आलास इथे. ती एवढं बोलली आणि मग तिचं लक्ष शेजारी बसलेल्या इसमावर गेलं. शेखर तिच्याकडे रागाने पाहतच होता. काका, आपण कुठे भेटलोय का हो? तिने डोकं खाजवत विचारलं. हो, आपल्या लक्षात नसेल, पण आपण आमचं काही देणं लागता, शेखर म्हणाला. मग तर दिवाकरला अधिकच आश्चर्य वाटलं. शेखर, तू ओळखतोस हिला? त्यांनी विचारलं. चांगलंच ओळखतो. काय आठवलं का? मग तन्वीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. हो हो काका, त्या दिवशी मी तुमचं पेन घेतलं होतं आणि मला परत देता आलं नाही. आय एम रिअली सॉरी. अहो काय झालं माहिती आहे का, फॉर्म भरला आणि त्या लोकांनी लगेच आम्हाला वर्गात नेलं. मी म्हणत होते मला त्या काकांना पेन द्यायचं आहे, पण ते कुणी काही ऐकायलाच तयार नाहीत. खरं सॉरी काका, पण ते पेन मी नीट ठेवलं आहे. मी लगेच आणते, ऑफिसमध्येच ठेवलं आहे. थांबा हां. तन्वी मग धावत पळतच बाहेर गेली आणि तिने ते पेन आणलं. पुन्हा एकदा सॉरी म्हणत शेखरच्या हवाली केलं. ते पेन सही सलामत मिळालं म्हणून शेखरला खूप खूप आनंद झाला. पेनकडे निरखत पाहत असतानाच तन्वीने तेजसच्या गळ्यात हात टाकला. तेजसचा श्वास वर आला आणि गळ्याकडे अडकला. 90 डिग्री सरळ बसलेला शेखर 60 डिग्रीवर वाकून त्याच्याकडे पाहू लागला. तेजू, चल तुला ऑफिस दाखवते. आणि मला सांग, आज इथे कसा आलास तू? काकांबरोबर? तिने विचारलं. त्याने आपले खांदे हलवत कसा बसा तिचा हात काढला. हो, तो माझ्याबरोबरच आलाय. तुझा चांगला मित्र आहे ना तो? शेखरने विचारलं. हो काका, आम्ही चांगले मित्र आहोत. इनफॅक्ट सध्या तरी आम्ही दोघेच मित्र आहोत. इतर कुणी मित्र झालेले नाहीत आमचे, हसत हसत ती म्हणाली. त्यामुळे आम्ही कॉलेज पण एन्जॉय करतो आणि एकदम चिल पण करतो, ती म्हणाली. छान, चिल पण करता तुम्ही? तेजसकडे पाहत शेखरने विचारलं. त्या बिचाऱ्याला काहीच बोलता येत नव्हतं. चल ना तेजू, ती म्हणाली. नको ग, जरा गप्प बस ना तू. तो आता तिच्यावर वैतागला. काय झालं? मग अचानकच तिला आठवलं की काकांना मुला मुलींची फ्रेंडशिप आवडत नाही असं तेजस म्हणाला होता. तशी मग ती सावध झाली. तेजू, जा बेटा, तू तुझ्या फ्रेंडबरोबर ऑफिस बघून घे, शेखर काका म्हणाला. नको, असू देत काका, हळू आवाजात तेजस म्हणाला. अरे जा. शेखरचा जरासा आवाज चढला तसा तो उठला, तन्वीच्या मागे बाहेर पडला. शेखर, खरंच रे, काय छान संस्कार दिलेस मुलांना. आणि हे बघ, तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे ना, ते मी सगळं तेजसला देणार आहे. तो शनिवार रविवार ऑफिसला आला तरी चालेल, दिवाकर म्हणाला. तसं शेखर हसला. बाकी मग त्या दोघांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तेजस तन्वीच्या मागे बाहेर आला आणि तिच्यावर वैतागला. काही कळतं का तुला? मोठ्या माणसांच्या समोर असा खांद्यावर हात कोण टाकतं? त्याने विचारलं. त्यात काय झालं, तू फ्रेंड आहे माझा, ती म्हणाली. तुला काही प्रॉब्लेम नसेल, पण मी तुला सांगितलं होतं ना, माझ्या काकांना अशा गोष्टी आवडत नाहीत म्हणून, तो म्हणाला. अरे तेव्हा मला नाही आठवलं, जेव्हा आठवलं तेव्हा सावध झाले. जाऊ देत, काही नाही होणार, तू चिल कर आता, ती म्हणाली. हो, आता इथून बाहेर पडल्यानंतर काका माझा चिला करतील, टेन्शन आलंय मला, तो म्हणाला. अरे एवढं काय त्यात, सरळ सांग ना आपण फ्रेंड्स आहोत म्हणून, फ्रेंडशिपमध्ये चालतं तेवढं, ती म्हणाली. तू गप ग, आमच्या घरचे नियम तुला कळणार नाहीत, तो म्हणाला. बरं चल, आता चिडू नकोस, ऑफिस तर बघून घे आमचं. मग तिने त्याला ऑफिस दाखवलं. ऑफिस बाकी त्याला आवडलं. तिने तिला असलेली माहिती पुरवली. टूर्स कशा अरेंज केल्या जातात, गाडीची कशी अरेंजमेंट केली जाते, वगैरे वगैरे. बरं तेजस, तुझ्यासाठी खायला काय मागवू, तिने विचारलं. काही नको, आता आम्हाला निघायचंय. आपण तुझ्या डॅडींच्या केबिनमध्ये जाऊया, चल. मग ते दोघे केबिनमध्ये आले. झालं ऑफिस बघून, शेखरने विचारल्यावर त्याने मानेनेच हो असं सांगितलं. चल दिवाकर, येतो मी.
शनिवार रविवार हा येत जाईल, शेखर म्हणाला. ऐकून तन्वीला आनंद झाला. डॅडी, मग मीही शनिवार रविवार ऑफिसला येईन हां, ती म्हणाली. चला, त्याच्या निमित्ताने का होईना तू सुद्धा ऑफिसला येत जाशील. दिवाकरांना पण आनंद झाला. पण शेखरच्या कपाळावर मात्र एक आठी वाढली. बाय काका, तन्वी म्हणाली. तसं शेखरने तिला बाय केलं. निघायचं का रे? का आत्तापासूनच एक्सपिरियन्स घ्यायला थांबायचं तुला इथे? शेखरने तेजसला विचारल्यावर त्याने नाही असं सांगितलं. चल मग. येतो काका, बाय तन्वी, असं म्हणत तेजस शेखरच्या मागोमाग गुपचूप चालू लागला. गाडीत बसेपर्यंत शेखर शांत होता. तेजस मागे जाऊन बसणार तोच शेखर म्हणाला, पुढे ये, माझ्यासमोर बस, बोलायचंय मला. मग तो गुपचूपपणे पुढे जाऊन बसला. काय होतं हे सगळं? तुझी एवढी मैत्री कशी हिच्याशी? त्याने विचारलं. तेवढी मैत्री नाही आहे काका, तो म्हणाला. मग तिने गळ्यात उगीच हात घातला होता का तुझ्या? काकाने विचारल्यावर तो अगदी शांत झाला. घरी चल, बोलूया आपण, शेखर म्हणाला. घरी गेल्यावर काय बोलायचं काय नाही याचं प्लॅनिंग तो बसल्या जागेवरच करू लागला. घर आलं. सईनेच दरवाजा उघडला. काय तेजू, ऑफिस कसं वाटलं? तिने विचारलं. चांगलं आहे, तो एवढंच म्हणाला. एवढं दुःखाने का बोलतोयस मग? तिने हसतच विचारलं. तो काही बोलला नाही. गुपचूप आपल्या रूममध्ये जाऊ लागला. कुठे चाललास तू? थांब जरा इथेच, शेखर म्हणाला. तसा तो तिथेच उभा राहिला. अरे तेजू, आलात तुम्ही? कसं वाटलं ऑफिस? काकूने विचारलं. छान आहे, तो म्हणाला. काय झालं? तू एवढ्या टेन्शनमध्ये कशाला? तुला लगेच ऑफिस जॉईन कर कशाला? तुला उद्यापासून ऑफिस जॉईन करायचं नाहीये का लगेच? थोड्या दिवसांनी करायचंय का? त्याला लगेच ऑफिस जॉईन करायचं नव्हतं म्हणून काकूने मुद्दामूनच शेखर समोर तो प्रश्न विचारला. उद्यापासून? अगदी याच क्षणापासून सांगितलं असतं तरी तो तिथेच राहिला असता. काय रे? शेखरने विचारल्यावर त्याने मान खाली घातली. आता ह्याचं काय झालं? अमूचा डाव सुटला आणि ह्याच्यावर धप्पा मिळाला की काय? ह्याच्याशी का तिरकस बोलताय तुम्ही? विचार त्यालाच, शेखर म्हणाला. काय झालं तेजू? काकूने विचारलं. बोल, चिल करायचं ना तुला, बोल आता, शेखर म्हणाला. अहो तुम्ही सांगा, काय झालं? कॉलेजमध्ये याची कुणाकुणाशी फ्रेंडशिप झाली ग? तुला माहिती आहे काही? शेखरने विचारलं. हा प्रश्न विचारताच शर्वरीला आता टेन्शन आलं. अहो याच्याशी त्याच्याशी झाली असेल, त्याचा इथे काय संबंध? तिने विचारलं. याच्याशी त्याच्याशी नाही, तिच्याशी आणि फक्त तिच्याशी, शेखर म्हणाला. म्हणजे काय? टोमणे मारायची तुम्हाला एवढी सवय आहे ना, स्पष्ट काय बोलतच नाहीत तुम्ही, शर्वरी म्हणाली. याची सगळ्यात जवळची मैत्रीण, जिच्याबरोबर हा डबा शेअर करतो, जिच्याबरोबर हा डान्स करतो, जी ह्याच्या कॉलेजमध्ये बाजूला बसते, जिच्यामुळे हा चिल करतो आणि जी ह्याच्या गळ्यामध्ये हात घालून फिरते, ती दिवाकरची मुलगी आहे तन्वी. ऐकूनच शर्वरीचे डोळे मोठे झाले. तिच्या चेहऱ्यावर आपोआप एक छान स्माईल आली. हो तेजू? तिने असं विचारल्यावर शेखरला आणखीनच आश्चर्य वाटलं. तुला माहिती आहे आणि या सगळ्या गोष्टीचा तुला आनंद झाला? त्याने विचारलं. हो माहिती आहे काय, मुलांचे मित्रमैत्रिणी माहीत नसतात का? आज काय घडलं, काल काय घडलं सांगतात मुलं, त्यात काय एवढं? त्यांच्या कॉलेजमध्ये कसली तरी कॉम्पिटिशन आहे. ही दोघं चांगला डान्स करतात, त्यांनी एखाद दुसरी स्टेप सांगितली त्या मुलांना, बाकी काही घडलेलं नाही, काकू म्हणाली. आता तर आवाज ऐकून अमित पण बाहेर आला होता. सई तर बाहेरच होती. ते सगळं ऐकूनच भारी मजा येत होती तिला. अगं, तिने चक्क ह्याच्या गळ्यात हात टाकला. ह्याचा हात पकडून ऑफिस दाखवायला घेऊन गेली. एवढी फ्रेंडशिप? आणि याला जेव्हा जेव्हा मी विचारत होतो तुझी कुणाशी मैत्री झाली आहे, हा काय सांगत होता? अजून तरी कुणाशीच नाही. काय रे, असंच म्हणत होतास की नाही? शेखर म्हणाला तरी तेजस मान खाली घालून शांतच उभा होता. अहो बोलला असेल, तुम्ही विचारल्यानंतर झाली असेल त्यांची फ्रेंडशिप, कशाला उगीच किस काढता तुम्ही तरी, काकूने समजावलं. पहिल्या दिवसापासून फ्रेंडशिप आहे त्यांची, ती तन्वी म्हणाली मला.
आणि घट्ट फ्रेंडशिप असल्याशिवाय का तिने ह्याच्या गळ्यात हात टाकला, याचा हात धरला, हात धरून याला बाहेर घेऊन गेली? काय रे? काकाने तेजसकडे पाहून विचारलं. तो बिचारा आता काहीच बोलत नव्हता. अमितला थोडंसं हसू आलं. बघितलंस ना काका, आणि तू मला फक्त धारेवर धरतोस. सगळ्या चुका करतो ते मीच. या दोघांकडे तुझं लक्षच नसतं? अमितने असं विचारल्यावर शेखरने मग त्याच्याकडे पाहिलं. गप्प बसतोस तू, की आता त्याच्याबरोबर तुलाही खायचा आहे मार? अमित मग गप्प झाला. काय रे तेजस, काय विचारतोय मी? तिने तुझ्या गळ्यात हात कसा टाकला? तुझा हात धरला, तुला काहीच वाटलं नाही त्याचं? आणि हे सगळं तू करू दिलंस तिला? एवढी चांगली फ्रेंडशिप आहे तुमची? शेखरने विचारलं. मी नको म्हणालो होतो काका, तो हळू आवाजात म्हणाला. मुळात तिच्याबद्दल तू आम्हाला काहीच का सांगितलं नाहीस? तरी मला शंका होतीच. तू एवढा कसा काय बदललास? काल सगळ्यांवर एकदमच आवाज चढवलास. तुझी भाषा पण बदलू लागली आहे. चिल करा, कूल रहा, असं काहीतरी बोलत असतोस. आणि माझ्यासमोर हात धरू नको असं म्हणून काय फायदा? मागे तर तुझा हात ती धरतच असणार? शेखरने विचारलं. आता तेजस अगदी रडवेला झाला होता. शर्वरी काकूलाच मध्ये पडावं लागलं. अहो धरला हात तर धरला, त्यात काय एवढं? आजकालची पिढी आहे ती, आमच्यासारखी बावळट नाही. तेजू, मी तुझ्या वयाची होते तेव्हा तर मला सगळ्या गोष्टींची फार भीती वाटायची रे. कुठचा मुलगा बाजूला येऊन बसला, चुकून त्याचा धक्का लागला तर भलतंच काहीतरी वाटायचं. किती मोठी होईपर्यंत मला हेच वाटायचं की एखाद्या मुलाने आपला हात धरला तर आपल्याला डायरेक्ट मुलंच होतील. त्या भीतीने मी हाताची घडी घालूनच राहायचे. शर्वरी भलतंच काहीतरी बोलून गेली तर मग शेखर आणखीनच भडकला. मुलं पण कावरी भावरी होऊन पाहू लागली. तुला तरी अक्कल आहे का ग शरू? मुलांसमोर काय बोलतेस तू? काही वेड्यासारखं बोलत सुटायचं. समोर नवरा आहे, मुलं आहे, कळत नाही तुला? शेखर भडकला तशी शर्वरीने जीभ चावली. अहो जाऊ दे, मला एवढंच म्हणायचं की आजकालच्या मुलांना सगळं कळतं. हात पकडायचा की नाही पकडायचा त्यांचं त्यांना ठरवू देत ना. आजकाल चालतं होतं एवढं. शर्वरी म्हणाली. गप्प बस तू. मुलांना अशीच फूस लावतेस म्हणून त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय. तेजू, आता जेवढी फ्रेंडशिप झाली तेवढी बास हा. यापेक्षा जास्त नको आहे. या आधीसुद्धा मी तुला सांगितलंय. लक्ष फक्त अभ्यासावर, करिअरवर हवं. उगीच कोणत्याही मुलींना हात धरायला, शेक हँड करायला, गळ्यात हात टाकायला द्यायचा नाही. समजलं तुला? शेखरने विचारलं. सॉरी काका. जात आत. तेजस आत गेला. त्याच्या पाठोपाठ अमित आणि सई पण गेले. त्यांना अर्धी स्टोरी माहीत होती. त्यांना सगळी जाणून घ्यायची होती. तसं तर शर्वरीला पण जाणून घ्यायची होती. पण आता सगळेच तिकडे घुसले म्हटल्यावर तिला बाहेर थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. शरू, आज तू मूर्खासारखं काहीतरी मुलांसमोर बोललीस. पुन्हा पुन्हा असं व्हायला नको आहे हा. माझ्यासाठी एक स्ट्रॉंग कॉफी आण जरा. 2 दिवस या दोघांनी नुसता जीव खाल्लाय माझा. शेखर म्हणाला. अहो मी कॉफी आणते, पण खरंच सांगते त्यावेळेस ना मी खरंच बावळट होते. मी म्हटलं ना, अगदी मला तसंच वाटायचं हो. शर्वरी शेखरच्या बाजूला बसत म्हणाली. हो, मग खरी गोष्ट कधी कळली तुला? शेखरने रागाने विचारलं. तुमच्याशी लग्न झाल्यावर, असं म्हणत शर्वरी हसली. काय चाललंय तुझं शरू? काही मूर्खासारखं बोलत असतेस तू. देवाने तोंड दिलंय म्हणून काहीही बोलत सुटायचं का ग? मुलांसमोर बोलताना जरा मर्यादा असू देत ना. तो ओरडला तशी ती सॉरी म्हणाली. कॉफी करण्यासाठी किचनमध्ये गेली. ती वळली तशी बराच वेळ लपवून ठेवलेलं हसू शेखरच्याही ओठांवर आलं. लग्न झालीस तेव्हा खरंच बावळटच होतीस तू शरू. काहीही माहीत नव्हतं तुला. सगळं मलाच शिकवावं लागलं. क्षणात त्याच्या डोळ्यासमोर भित्री, घाबरलेली, भेदरलेली शर्वरी आली. तेव्हा मी म्हणून तुला सांभाळून घेतलं शरू. त्यावेळेस मी घेतलं आणि आता बघ, माझं घर, माझी मुलं, माझा संसार, माझं सगळं जग सांभाळतेस तू. तुझ्याशिवाय मुलांचं, माझं आणि या घरचं देखील साधं पानही हलत नाही. तुला सगळे हवे आणि सगळ्यांनाही तूच हवीस. तुझ्याशिवाय या संसाराला, या माझ्या जगाला आणि अगदी माझ्या आयुष्यालाही काहीच गोडी नाही ग. गोडीही नाही आणि अर्थही नाही.
आपल्या छोट्याशा जगाचा भार आनंदाने सांभाळणाऱ्या रुक्मिणीकडे शेखर कौतुकाने पाहत राहिला.